रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार रस्त्यात अडवून घेतलेल्या झडतीत त्या कारमध्ये सुमारे 1,10,000हून अधिक किमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या। चालक सिद्धाराम राचण्णा खजुर्गी वय 45 याला ताब्यात घेण्यात आले। या छाप्यात कारसह 3,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: रमजान ईदच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार गंगावणे, पोलीस हवालदार नदाफ खान, पोलीस कॉन्स्टेबल यांना ग्रे कलर मारुती सुझुकी वॅगनर MH20 BY 7781 या वाहनातून अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार 17 मार्च रोजी जोड बसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे सापळा लावून बसले असताना थोड्याच वेळात वॅगनर कार येत असल्याची दिसली। पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता ती न थांबताच पुढे जात असताना त्यास जिजामाता दवाखाना ते जेल रोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीच्याजवळ थांबवण्यात पोलिसांना यश आले। ती वेळ रात्री 9:45 होती। चालकाचं नाव सिद्धाराम राचण्णा खजुर्गी, धंदा व्यापार, राहणार नीलमनगर, श्रीशैल किराणा दुकानाजवळ सोलापूर असे सांगितले। यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात 11 खोकी पुठ्ठ्याचे बॉक्स आणि 5 पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या। त्या बॉक्स आणि पिशव्यांमध्ये विविध कंपनीचे विदेशी दारूचे विविध आकाराचे लहान मोठ्या दारूच्या बाटल्या आढळल्या। त्याची बाजारभावाने किंमत 1,12,000 रुपये असल्याचे पंचांसमक्ष झालेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले। या गुन्ह्यात कारसह 3,12,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, सातपुते सहाय्यक फौजदार शरीफ शेख, गजानन कणगिरी, गंगावणे, पोलीस हवालदार माने, धुमाळ, नदाफ, वायदंडे, पोलीस शिपाई सावंत, जाधव, सिनारे, यसलवाड, देकाणे यांनी पार पाडली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।